आमच्या कार्यकर्त्याला विनाकारण तुम्ही म्हणजे शिवीगाळ कसं काय केली त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. बर बर हं? चालेल ना, ठीक आहे. कधी देता मग? आज येणार आहेत ना तुमचे देशपांडे साहेब, तिथे आहेत, ते पण आहेत. हो येणार आहेत ना ते, मी बघितलं त्यांचं बघितलंय. तिथेच आहे, काय म्हटले? तिथेच आहे मी, तिथेच देणार आहे मला. नाही 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 पण शिवीगाळ तुम्हाला शिवीगाळ करण्याचा आणि मारहाण करण्याचा अधिकार दिलाय कोणा? तुम्ही सांगा ना मला. 10 वेळा अटक झाली, पोलिसांनी कधी अशा भाषा नाही वापरल्या राव. हा ते झालेलं आहे, आपण बोललेलं आहे, सीपी साहेबांशी बोलणं झालं. नाही 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 ऐकून घ्या ना. अशी भाषा माहिती आहे का तुम्हाला? आई बहिणीवर शिवीगाळ तुम्ही करायला तुम्हाला अधिकार दिलाय कोणा? एवढं सांगा तुम्ही. नाही नाही हा तसं नाही. मग कसं आहे? नाही ना तसं. तुम्ही त्या कार्यकर्त्याची माहिती आहे का? तुम्ही माफी मागा, आलं का तुमच्या लक्षामध्ये? हो 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 हा ते झालं आमचं, सीपी साहेबांचं बोलणं झालंय, ते करायचं. तुम्ही महाराष्ट्रातील पोलिसांना ऐकून घ्या. महाराष्ट्रातील पोलिसांना तुम्ही बदनाम करायचा प्रयत्न करू नका, आलं का तुमच्या लक्षामध्ये? आमचे राजसाहेब आणि मनसेचा कार्यकर्ता पोलिसांच्या नेहमी पाठीशी राहतोय. हो 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 त्या कार्यकर्त्याला माफी मागा. आणि हे असं कृत्य आहे ना महाराष्ट्र सैनिकासोबत तुम्ही करत नका जाऊ, तुम्हाला सांगायला लागलो. बर बर हा किती महाराष्ट्र पोलिसांना तुम्ही महाराष्ट्रभर बदनाम केलं साहेब तुम्ही. बर 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 हा